नमस्कार. होळी स्पेशल आज आपण पुरणाची मऊ आणि लुसलुशीत पोळी बनवणार आहोत. पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी चणा डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि ती 2-3 पाण्यात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. ही चणा डाळ आपल्याला 1 तासभर भिजत घालायची आहे. ही याच्यासाठी की ती पटकन कुकरमध्ये शिजते. झाकण ठेवून 1 तासभर भिजू द्या तिला. आता तासभर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता चणा डाळ मस्त अशी फुगलेली आहे आणि मी आता कुकरमध्ये 5 शिट्ट्या घालून ही चणा डाळ शिजवून घेते. 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि चणा डाळ मस्त अशी शिजलेली आहे. जवळपास 1 वाटी हरभरा डाळीला मी 2 वाट्या पाणी घालून मी तर हरभरा डाळ शिजवून घेतलेली आहे. आता 1 वाटी हरभरा डाळीसाठी 1 वाटी गूळ हा सफिशियंट आहे. गॅसवर कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालून घेऊयात. तुम्हाला जर मोजमाप हवं असेल तर साधारणतः 1 वाटी जर हरभरा डाळ तुम्ही घेतली असेल तर त्याच्यामध्ये 1 वाटी गुळाचं मिश्रण घालून जवळपास 6 ते 7 पुरणपोळ्या मोठ्या साईजच्या होऊ शकतात. आता ही पुरणाची डाळ जी काही आपण शिजवून घेतलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. आणि याच्यात जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर 1 वाटी हरभरा डाळीला 3 वाटी पाणी घालून तुम्ही डाळीसाठी 5 शिट्ट्या करून घेऊ शकता. आता गूळ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण आपण एकत्र करून व्यवस्थित असं भाजून घेऊयात. तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर तुम्ही गूळ पावडरही 1 वाटी घालू शकता. पुरणपोळी तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर थोडेसे 4-5 चमचे गूळ पावडर जास्त घेतली तरीही चालू शकेल. आता गूळ आणि हरभरा डाळीचे हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. मस्त. खरं तर अशा प्रकारची पुरणपोळी जर तुम्ही केली तर पुरणपोळी करायला अवघड जाणार नाही. अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि जवळपास 1 पाव चमचा जायफळाची पावडर घेतलेली आहे. आता जरी दिसायला हे मिश्रण पातळ वाटत असलं ना तरी पण नंतर हळूहळू हरभरा डाळ जी आहे ती व्यवस्थित असं घट्ट व्हायला लागते आणि गुळही आळायला लागतो. फक्त कंटिन्यू सातत्याने हे मिश्रण तुम्ही हलवत राहा म्हणजे ते खाली लागणार नाही, गूळ करपणार नाही आणि करपट असा पुरणाला वास येणार नाही. आता माझे जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत आणि मी व्यवस्थित असं पूर्ण हलवून पाहते की पूर्ण माझं शिजलेलं आहे की नाही. जेव्हा पूर्ण सगळं असं एकत्र मधोमध घ्यावं आणि पळी किंवा उलथानं असं मध्ये ठेवावं. जोपर्यंत उलथानं किंवा पळी पडतंय तोपर्यंत पूर्ण आपल्याला शिजवावं लागेल. आता पाहू शकता अजूनही उलथानं माझं पडतच आहे म्हणजेच पुरणात पाणी थोडंसं जास्त आहे आणि पूर्ण शिजायला जवळपास 5 मिनिटं अजून लागू शकतात. आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि पळी मी मधोमध ठेवून दाखवते की पळी ही व्यवस्थित उभी राहतीये. तुम्ही पाहू शकता फोटो पण मी अपलोड केलेला आहे. अशा प्रकारे पळी जेव्हा उभी राहते तेव्हा पुरण हे शिजलेलं असतं. आता शिजलेलं पुरण थोडंसं थंड झालं, फार थंड करू नका नाही तर ग्राइंड होणार नाही. अगदी थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन तुम्ही बारीक करून घेऊ शकता. पुरण यंत्रणामध्ये सुद्धा तुम्ही पुरण बारीक करून घेऊ शकता. माझ्याकडे मी 1च वाटी डाळीचं पुरणपोळी करत असल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात अगदी झटकीपट पुरण हे बारीक होतं. मी दाखवते आता 1 चमचाभर काढून पुरण तुम्हाला. व्यवस्थित असं पुरण ना पातळ झालेलं आहे ना फार असं घट्ट झालेलं आहे. संपूर्ण पुरण माझं आता वाटून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं टेक्स्चरही पुरणाला आलेलं आहे. आता पुरणपोळीसाठी आपण कणिक मळून घेऊयात. इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मस्त. मीठ असं मिक्स करून इथे मी एक पद्धत वापरलेली आहे. पुरणाच्या पोळीला रंग चांगला यावा म्हणून या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स केलेली आहे आणि या हळद मिक्स केलेल्या पाण्यामध्ये आता आपण हे पुरणपोळीची कणिक मळून घ्यायची आहे. अगदी हळुवारपणे, कारण पुरणपोळीला जास्त पातळही कणिक मळून चालत नाही आणि जास्त घट्टही मळून चालत नाही. हवं तर 5 ते 7 मिनिटे एक्स्ट्रा घ्या, पण हे जे पीठ आहे हे व्यवस्थित असं मळून घ्या. छान अशी आता कणिक मळून झालेली आहे आपली आणि जवळपास अर्धा तास या कणकेला आपण भिजत ठेवूयात, झाकण ठेवूयात म्हणजे अजून सॉफ्ट अशी कणिक ही मळली जाऊ शकते.
पाहू शकता जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये. आणि एक जवळपास अर्धा तास झाकून ठेवूयात. अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कणिक मस्त अशी आपली भिजली गेलेली आहे. सॉफ्ट झालेली आहे. आता एक चांगला उंडा बनवून पुरणपोळी आपण भरून घेऊयात. कधी-कधी उंड्याची पारी करायला जमत नाही. तर अशा वेळी काय करायचं? एक छोटीशी असा उंडा केला की त्याची छोटीशी लाटी करून घ्यायची आणि मधोमध पुरण भरून घ्यायचं. मी जसं दाखवलं आहे तसं सोपी पद्धत आहे, म्हणजे अवघड जाणार नाही. कधी-कधी पुरणाची पारी करताना पुरण जेव्हा आपण आतमध्ये सारतो तेव्हा बाहेर येतं, म्हणून पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे पुरणाची पारी करून लाटी करून तुम्ही पुरण भरू शकता. साइडने प्रेस करून एक छान असा उंडा बनवून घेऊयात आपण. मस्त. आणि एकदम हळवा हाताने साइडच्या कडा पूर्ण आपण प्रेस करून घेऊयात. याने काय होतं, संपूर्ण उंड्यामध्ये पुरण फिरलं जातं. पुरण एका साइडला येत नाही. आता हलकसं पीठ घालून हळूपणे आपण ही पुरणाची पोळी लाटून घेऊयात. साइडने लाटा आणि गोल फिरवत लाटा, म्हणजे काय होतं की पुरण सगळ्या बाजूनी छान असं पसरलं जातं आणि एका साइडला पुरण येत नाही. आणि अशी गोल फिरवत जेव्हा तुम्ही पुरणपोळी लाटता, तेव्हा पुरणपोळी टम्म अशी फुगते. आणि हेच कारण आहे की पुरणपोळी मऊ, लुसलुशीत, छान अशी तोंडात टाकल्या विरघळते. तोपर्यंत शुभदाच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे अशा नवनवीन आणि चमचमीत रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जाईल. आता तवा मी ऑलरेडी तापायला ठेवलेला होता आणि लाटलेली पुरणपोळी आपण तव्यावर घालून घेऊयात. हलकसं बबल आलं की सुरुवातीला पहिल्यांदा पोळी उलटताना आपण हाताने उलटवावी, कारण कधी-कधी उलटानं पुरणपोळीच्या मध्ये जाऊन पुरणपोळी फुटू शकते. आता तूप घालून दोन्ही बाजूने मस्त अशी पुरणपोळी आपण भाजून घेऊयात. आहाहा! पुरणपोळीचा काय वास येतोय. खूपच छान. तुम्हीही या होळीला अशा प्रकारची पुरणपोळी करून पहा. सोपी आहे. अजिबात अवघड नाहीये आणि मोजमापही मी सांगितलेलं आहे. हे संपूर्ण मोजमाप मी डिस्क्रिप्शनमध्येही दिलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथं जाऊन इन्ग्रेडियंट्स जे काय घेतलेले आहेत ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता आपली ही पोळी टम्म अशी फुगलेली आहे. मस्त. वाह! क्या बात है! पाहू शकता तुम्ही. यासाठीच कणिक ही व्यवस्थित भिजवावी लागते. कणिक आणि पुरण फार पातळ होऊन पण चालणार नाही. जर तुम्ही मी सांगितलेल्या मोजमापाप्रमाणे जर पुरण घेतलं, पुरण शिजवलं, तर अशीच मस्त छान अशी पुरणपोळी होऊ शकते. वाह! एक पुरणपोळी आपली रेडी आहे. मी दुसरीही करून दाखवते तुम्हाला. तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा सुरुवातीला हाताने उलटवायची, दोन्ही बाजूला तूप घालायचं आणि पुरणपोळी मस्त अशी भाजून घ्यायची. वाह! क्या बात है! टम्म अशी फुगलेली आहे पुरणपोळी. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीजमध्ये, ज्याचं नाव आहे शुभदाच रेसिपी. थँक यू.